मित्रांनो, आज मी तुम्हाला गावरानी पद्धतीने मटणाची भाजी बनवून दाखवणार आहे। आता आपण गॅस लावून देऊ। इकडे आपण आता गरम पाणी करून ठेवू। तेल टाकून घेते मी शिजण्यासाठी। त्यात आपण आता जिरे टाकून घेऊ। जिरे तडतडले आपण आता तेजपान टाकून घेऊ। लाल तिखट टाकून घेऊ। हळद टाकून घेऊ। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही असा अर्धा कांदाही टाकू शकता। आम्हाला कांदे टाकून नाही आवडत। आम्ही पातळ भाजीसाठी आम्ही कांदे टमाटे वापरतच नाही। ग्रेव्हीची भाजी राहिली ना तेव्हाच आम्ही कांदे टमाटे वापरतो। तुम्ही एक वेळ पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला तंदुरी स्टाईल प्रमाणेच मी मटणाची भाजी बनवून दाखवणार आहे। आपण आता ते चाळून घेऊ। त्यात आता मी मीठ टाकते। तर गरम पाणी झालेलं आहे ते टाकून घेते मी। आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता 4-5 शिट्ट्या घेऊ आपण। 4-5 शिट्टींमध्ये जर नाही शिजलं ना परत तुम्ही चेक करून अजून 1-2 नंतरून घेऊ शकता, कारण निब्बर पण राहतं कधी कधी। जास्त करून आपण कवळा राहिला तर 5 शिट्टींमध्ये शिजून जातं। आता आपलं मटण शिजलेलं आहे। तर भाजीसाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते। खोबरं भाजून घेतलेले आहे। लसूण, अद्रक आणि हा घरचा काळा मसाला। आणि आता काही जागेवर घट्टपणा येण्यासाठी कांदे टमाटे टाकता, तर आम्ही कांदे टमाटे टाकत नाही। तर घट्टपणा येण्यासाठी काय टाकणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा शेवटपर्यंत। शेवटी टाकणार आहे मी। आता आलं लसूण खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। खोबरं भाजूनच घ्यायचं कारण कलर छान येतो भाजीला। कसं शिजलं मी दाखवते तुम्हाला। असं आपण तोडून बघायचं शिजलं का नाही। असं तुटलं का आरामात तुटलं समजून घ्यायचं आपली भाजी शिजलेली। हे आता मी ताटात ओतून घेते। गरम आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊ। आपण तेल टाकून घेऊ। इतक्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे ना मी। काहीच लागत नाही, फक्त आलं खोबरं, हा घरचा काळा मसाला। आपल्याकडे घरचा काळा मसाला नसेल तर आपण गरम मसाला विकत मिळतो आपल्याकडे 10 रुपयाला 20 रुपयाला ते पॅकेज, तेही टाकू शकतो। आता आपण आलं खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ। जर काळा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर आपल्याकडे खडा मसाला असतोच ना, लवंगा मिऱ्या दालचिनी, ते बारीक पावडर करून ठेवायची त्याची। आणि आपल्याला काळ्या भाज्या मटण चिकनची काही काळी भाजी करायची राहिली तर मग आपण ती खड्या मसाल्यांची पावडर टाकायची आणि लाल मसाला टाकायचा। छान होते, काळ्या मसाल्यासारखीच भाजीची टेस्ट लागते। नाही तर मग लाल मिरची भाजून घ्यायची आणि लाल मिरची साबूत भाजून घ्यायची आणि लवंग मिरी दालचिनी त्याच्यातच आपण दळून ठेवायचं आणि असं डब्यात भरून ठेवायचं। लागलं तर आपण तर 2 चम्मच टाकले का आपली मटण चिकनची भाजी तयार होते। काळ्या मसाल्याची गरज नाही। आलं लसूणची पेस्ट चांगली लालसर होऊ द्यायची, तेव्हाच भाजीला कलर येतो। आपण नाही तळू दिलं तर ना ती भाजी अशी ढवळी असं सफेदच दिसते। असं लालसर होईपर्यंत असं भाजीला पण कलर येतो, छान काळपट कलर येतो। आता आपण मसाला टाकून घेऊ।
तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला फिकट लागत असेल तर कमी करा मसाला. आता आपलं आलं लसूण तळलं गेलेलं आहे, मसालाही तळला गेला. आता आपण हे टाकून घेऊ. इकडे आता मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. कुकरमध्ये भरलेलाच होता ना तो खरकटा. बघू शकता आपल्या भाजीला कसा कलर आलेला आहे. आता ह्या पातळ भाजीला आता काय घट्टपणा येण्यासाठी काय टाकते मी ते सांगते आता मी तुम्हाला. तर हे गरम पाणी झालेलं टाकून देऊ. कारण त्या कुकरमध्ये शिजवलेलं होतं ना, म्हणून तसं तो पूर्ण भरलेला आहे. आपल्याला जेवढी लागेल आता तेवढी टाकून घेऊ आपण पाणी. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आता मोठ्या गॅसवर खूप उकळू देऊ आपण 10 मिनटं. थोडंसं बीट टाकू आपण, कारण तेव्हा टाकलेलं होतं, थोडंसं कमीच टाकू. ही बघा आता खूप पातळ दिसते ना पाण्यासारखी. तर आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये अशा डाळ्या भेटतातच ना, घरामध्ये बी राहतात, चिवड्याला वापरतो या. तर या आपण भाजून घेऊ. बघा मस्त तांबूस लालसर होईपर्यंत आपण भाजू द्या. जर ह्या डाळ्या जर नसतील आपल्याकडे तर आपण हरभऱ्याची डाळ पण भाजून बारीक करून ती टाकू शकतो आपण भाजीमध्ये. हरभऱ्याची डाळ पण चालते बरं का. आपण आता ही भाजी जेवढी उकळू देऊ ना तेवढी छान लागते, कमी होते. 10 मिनटं तरी उकळून घेऊ आपण. हे बघा भाजलं गेलं. आता आपण या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण. बाजरीचं पीठ कसं असतं तसं बारीक. हे बघा पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण हे गार पाणीमध्ये असं करून घेऊ, कारण ते गुठळ्या, गरम पाणी जर टाकलं तर गुठळ्या होऊन जातात. थोडं गार पाणीमध्येच विरघळून घेऊ. तर मी हे पाणी इथं टाकून घेते. हे असं गरम थंड करून. गरम पाण्याने भाजीलाही चव खूप येते छान. हे बघा कशी घट्ट झाली बघा. अजून उकळेल ना ती घट्ट होईलच ती. जर वाटलं आपल्याला अजून पातळ वाटतंय तर थोडं नंतरून पीठ टाकून घेऊ आपण. बघा किती छान दिसते भाजी. थोडीशी आहे बघा पातळ वाटते, थोडं पीठ टाकून घेऊ. थोडंसंच असं वरूनच टाकून घेते मी. आता सांडली थोडीशी. तेव्हाच आपण भरपूर टाकून दिलं असतं ना पीठ, ती घट्ट झाली असती. तर ही कमी होऊन गेली ना, आपल्याला अंदाज येऊन जातो. आता तेव्हा किती तरी दिसत होती, किती कमी होऊन गेली. मोठ्या गॅसवर आपण उकळवली ना, म्हणून ती तरी मुडून जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, गावाकडचे रेसिपीज पाहायला मिळतील. झाली आपली पातळ रस्सा भाजी. बघू शकता कशी झाली. नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्ही. मस्त बाजरीच्या भाकरीसोबत आपण